छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी कुणी शोधली यावरून पुन्हा वाद प्रतिवाद सुरू झालाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी एक विधान केलं, त्यावर कुणी काय दावे प्रतिदावे केले आहेत पाहूया। शिवाजी महाराज इथेच होऊन गेले, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे। रायगडावरची जी आहे समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शोधून काढली। हा इतिहास कुणालाही बदलता येणार नाही। राज ठाकरेंनंतर आता पुन्हा मोहन भागवतांच्या विधानावरून शिवरायांच्या समाधी शोधाचा वाद सुरू झालाय। रायगडावर शिवाजी महाराजांचा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू करून सगळं काही शोधून काढल्याचं मोहन भागवत म्हणाले। मात्र शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधली हा इतिहास कुणालाही बदलता येणार नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। शिवाजी महाराजांची प्रेरणा, शिवाजी महाराजांचं राज्य तेव्हा किती होतं? आज सरकारी महाराष्ट्र आहे तेवढंही नव्हतं। परंतु शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परत आल्याबरोबर हे निश्चित झालं की आता दि स्वराज्य हॅज कम टू स्टे। सगळ्यांना उपाय सापडला आणि सगळ्यांचे संघर्ष सुरू झाले आणि सगळे यशस्वी झाले। आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले, इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे। अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी आहे समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शोधून काढली। हा इतिहास कुणालाही बदलता येणार नाही। आणि त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव सुद्धा हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनीच सुरू केला, हा सुद्धा इतिहास आहे। मला वाटतं संभाजी ब्रिगेडचं सातत्यानं RSSच्या संदर्भात भूमिकेवर आक्षेप राहिलेत। त्याच्यामुळे मला वाटतं नव्यानं गणपतीच्या शिवजयंतीच्या संदर्भात त्या ठिकाणी वाद निर्माण करू नये। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी आदर्श आहेत आणि त्याच्यामुळे अशा महान पुरुषीच्या संदर्भात या ठिकाणी अशा प्रकारचा विसंवाद होता कामा नये। शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध, समाधीचं बांधकाम आणि शिवजयंतीची सुरुवात यावरूनही महाराष्ट्रात वाद आहेत। एक गट त्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना देतं, तर एक गट महात्मा ज्योतिबा फुलेंना। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधली याबद्दल इतिहासकारांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। समाधी शोधली याच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान आहे, हे सर्वत्र आहे। त्याच्यामुळे या वादात न पडता बघा तो कोणी शोधली असेल, टिळक आणि फुले तसे समविचारी आणि समकालीन होते, साधारण मागे पुढे होते। दोघांनीही त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्या भूमिका घेतल्या। मग महात्मा फुले जे असतील किंवा टिळक असतील या वादात पडण्याचं कारण नाही। छत्रपती आमचं दैवत आहे, समाधी रायगडावर आहे, त्याचं स्मरण आणि त्याची निगा आपण राखली पाहिजे। जर आपण इतिहास बघितला तर 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे विस्मरणात गेलेल्या रायगडावर पहिल्यांदा गेलेल्या। ती रायगडाची विपन्न अवस्था बघितल्यानंतर ज्यावेळेला ते पुण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी अर्वाचीन इतिहासातला सगळ्यात मोठा प्रदीर्घ असा शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला आणि तो प्रकाशित केलेला आहे। एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करायची चळवळ सुद्धा महात्मा फुलेंनी सुरू केलेली होती। याचे अनेक संदर्भ यदी फडके असतील किंवा लोकमान्य टिळकांचे जे साथीदार होते नचिकेळकर यांच्या आत्मचरित्रात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आता हा सगळा अभ्यास आदरणीय भागवत सरांनी केलेला दिसत नाही। सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलं की सगळं काही शिवरायांचं जे आहे ते टिळकांनी शोधून काढलंय, विरोधक म्हणतात की महात्मा फुलेंनी शोधून काढलं। मी
कोणाचंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. 2 वर्षापूर्वी जेव्हा मनसेनं मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन छेडलं, तेव्हाही राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी बांधल्याचा दावा केल्यानं वाद झाला होता. राज ठाकरेंच्या या दाव्यावर मात्र टिळकांच्याच वंशजांनी वेगळी भूमिका घेत आपण तसा कोणताही दावा करत नसल्याचं सांगितलं होतं. आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती, कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला स्वतःचं पहिलं वर्तमानपत्र काढलं, त्या वर्तमानपत्राचं पहिलं नाव काय? मराठा. हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत. कुठल्याही टिळक परिवारातल्या कुठल्याही माणसांनी कधीच लोकमान्य टिळकांनी रायगडावर समाधी बांधली असा दावा पण केलेला नाही आहे. पण राज ठाकरेंच्या एका विधानामुळे जिथे आज सोशल मीडियावर, ट्विटरवर, फेसबुकवर आणि सगळ्या प्रसारमाध्यमांमधनं जे काय टिळकांच्या कार्याचा अपमान होतोय. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानानं पुन्हा तोच वाद रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.